नमस्कार, डबल अकॅडमी पुणेमध्ये सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे। या ठिकाणी आरोग्य सेविका निवड जीएनएम पात्र आहे की फक्त एएनएम पात्र आहे, या ठिकाणी काही महत्त्वाचे अपडेट्स आपल्या समोर या ठिकाणी मी घेऊ इच्छितो। याच्यामध्ये दोन असे पार्ट आहे की ज्यामध्ये पहिला पार्ट आहे जीएनएम कॅन्डिडेटचा, दुसरा पार्ट आहे एएनएम कॅन्डिडेटचा। तर या ठिकाणी हा संपूर्ण माहिती काय आहे, काय जीआर आले आहे, काय जाहिरात दिली होती, काय काय अपडेट्स आतापर्यंत आलेले आहेत आणि याच्यानंतर काय काय होऊ शकतं हे या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण काय करणार आहे, पाहणार आहे। त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तसंच आपण काल या ठिकाणी स्वातंत्र्य दिन तसंच रक्षाबंधन निमित्त आपण ऑफर दिली होती, त्या ऑफरचा या ठिकाणी आपण लाभ घेतलेला असेल तर घ्या, नसेल तर या ठिकाणी अजूनही तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता, ज्याच्यामध्ये मनपा आणि डीएमईआर स्टाफ नर्स बॅच संपूर्ण वर्षभरासाठी आपण 3000 रुपये फीस ठेवलेली आहे। आपल्याला माहित आहे कल्याण डोंबिवली असेल, ठाणे असेल, संभाजीनगर असेल, कोल्हापूर असेल, इतर महानगरपालिकेमध्ये जीएनएम आणि एएनएमच्या जाहिराती येणार आहेत। तसंच इतर सुद्धा प्रयोगशाळा असेल त्या सुद्धा जाहिराती येत आहेत। तसंच जीएनएमची जाहिरात रेल्वेमध्ये आलेली आहे। फॉर्म भरायची डेटला फक्त मला वाटते 6 दिवस बाकी आहेत। तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी फॉर्म भरून टाकायचे आहेत। तर बॅचमध्ये लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, तुमचे टेक्निकल जेवढे टॉपिक आहेत ते सगळे तुम्हाला त्या ठिकाणी कव्हर करून घेतले जाणार आहेत। त्यासाठी तुम्ही फक्त ॲप डाउनलोड करायचं आहे आणि 8010457760 या नंबरवर कॉल करून बॅच जॉईन करायची। ऑफर संपलेली आहे, परंतु हा व्हिडिओ मी आज टाकत असल्यामुळे तुम्हाला तेवढी मी सूट देऊ शकतो। तर या ठिकाणी आपला जो पिढा आहे या ठिकाणी की बऱ्याच महिलांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी जाहिरातीमध्ये त्यांनी काय दिलं होतं, जुना जीआर किंवा जुनं जे पत्र आहे 2015च्या जाहिरातचं ते काय आहे आणि 2024च्या जाहिरातचं काय आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी समजून घेऊया। एका साईडला एएनएम उभे आहेत, एका साईडला जीएनएम उभे आहेत। तर या ठिकाणी जी जाहिरात आली होती आरोग्य परिचारिका पदाची पात्रता दिली होती जिल्हा परिषदनं, आरोग्य सेवक कंसात महिला पदाचं नाव, ज्यांची अर्हता प्राप्त सहाय्यकारी प्रसविका आहे म्हणजेच काय आहे एएनएम आहे, आणि महाराष्ट्र परिचर्या परिषद किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील, काय आहे ज्यांची नोंदणी झाली असेल किंवा ज्यांची नोंदणी नसेल झाली किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील असे सर्व उमेदवार या पदासाठी काय आहेत, पात्र आहेत। तर अशी यांनी या ठिकाणी काय दिलेली आहे, जाहिरात। सरळ सरळ याचा अर्थ काय म्हणू शकता तुम्ही की एएनएम तुमचं या ठिकाणी होणं आवश्यक आहे। आता आपण जीएनएम वाल्यांचं सुद्धा घेऊया। तर जीएनएम वाल्यांचं म्हणणं आहे की एखादी व्यक्ती जर 12वी पासवर ती परीक्षा असेल, किती 12वी पासवर जर परीक्षा असेल आणि त्या परीक्षेला पदवी पास असलेल्या व्यक्तीनं जर फॉर्म भरला असेल तर त्या व्यक्तीचा सुद्धा 12वी पास असलेल्या व्यक्तीचा एवढाच अभ्यास असणार, कदाचित जास्त असणार, त्यामुळे ते सुद्धा त्या ठिकाणी पात्र आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। हा पहिला एक मुद्दा। दुसरा एक मुद्दा असा आहे की या ठिकाणी जर सरकारने ही पात्रता दिली होती तर या ठिकाणी दोन गोष्टी आहेत, जीएनएम वाल्यांनी त्या पात्रतेकडे लक्ष द्यायला पाहिजे। नंबर 2, जर सरकारनं पात्रता ती दिलेली आहे तर मग सरकारनं फॉर्म मध्ये जीएनएम वाल्यांचे फॉर्म ऍक्सेप्ट का केले, असा दुसरा एक मुद्दा आहे। म्हणजे या ठिकाणी जीएनएम वाल्यांचं सुद्धा खरं आहे की जर 12वीवर पास चालतंय तर मग पदवीवरचे का नाही। दुसरी गोष्ट, तुम्ही जर पात्रता एएनएम दिली आहे तर मग जीएनएम वाल्यांचे पैसे का घेतले, जीएनएम वाल्यांचे पैसे का घेतले, ह्या दोन्ही गोष्टी खरंच या ठिकाणी चुकीच्या आहेत। एक तर मग पात्रता एएनएम दिली तर फॉर्म भरायला चान्सच द्यायचा नव्हता, यांचे पैसे गेले नसते आणि हे त्या आशेवर सुद्धा लागले नसते। तर या ठिकाणी आता जीआर काय दाखवतो, आपण प्रत्येक गोष्टी बघणार आहोत। जीआर सुद्धा या ठिकाणी नाही आहे माझ्याकडे, मात्र जुनी एक मिनिट मी ते जुनी जी जाहिरात आहे कोल्हापूर यांनी काय केलं होतं, मागच्या वेळेस सुद्धा मी तुम्हाला ती दिलेली आहे माहिती की त्या ठिकाणी कोल्हापूरनं ज्यावेळेस 2015ची जाहिरात होती 16-17ला त्यांची जॉईनिंग झाली होती, त्यावेळेस त्यांनी सरळ सरळ सांगितलं होतं की या ठिकाणी की सदर जाहिरातीनुसार आरोग्य सेवा महिला हे पद एएनएम शैक्षणिक अर्हताधारक उमेदवारासाठीच असल्यामुळे अर्हताधारक उमेदवारांची निवड करून नेमणूक देण्यात यावी।
त्यांनी सांगितलंय की एएनएम हा कोर्स 18 महिन्यांचा सध्या 24 असून आरोग्य सेविकांना फक्त ग्रामीण भागामध्ये पीएससी आणि सब सेंटरवर सेवा देण्यासाठी प्रशिक्षित केलं जातं। जीएनएम हा जो कोर्स आहे 3.5 वर्षाचा कोर्स असून सध्याच्या काळामध्ये तो 3 वर्षाचा असून त्यांना क्लिनिकल केअर म्हणजे रुग्णसेवा जिल्हा उपजिल्हा रुग्णालयात नेमणूक देण्यात येत असते। म्हणून एएनएम कोर्स जीएनएम कोर्स आणि एएनएम कोर्स पेक्षा वेगळा असल्याच्या कारणानं एएनएम म्हणून त्यांना नेमणूक देता येणार नाही असं या ठिकाणी कोल्हापूरचं हे पत्र आहे माझ्याकडे। ज्यांना पाहिजे असेल ते हे पत्र तुम्ही मी आपली जी वेबसाईट आहे टेलिग्राम चॅनल आहे @OOAcademy OOACADEMY या टेलिग्राम चॅनलवर टाकणार आहे। आणि म्हणून आरोग्य सेवक महिला अर्हता उमेदवाराची निवड जाहिरातील दिल्यानुसार या ठिकाणी करायचं आहे असं जे पत्र आहे ते आरोग्य उपसंचालक शुश्रूषा आरोग्य सेवा संचालनालय यांनी काढलेलं आहे। तर या ठिकाणी आता बरेच जण मला मागणी करतात की GR काय आहे, तर याच्यासाठी आपल्याला एएनएम सेवा प्रवेश नियम या ठिकाणी पाहावे लागतील। तसं यांनी तर पत्र दिलेलंच आहे त्यानुसार तर ते लायक नाही म्हणजे त्या ठिकाणी पात्र नाही आहेत, काय नाही आहेत, पात्र नाहीत। मात्र त्यांचं जे म्हणणं आहे की 10वी पास 12वी पास असलेली व्यक्ती ग्रॅज्युएशन पास असलेल्या पदासाठी ग्रॅज्युएशन पास असलेली व्यक्ती नक्कीच त्या ठिकाणी पात्र असायला पाहिजे। इथं सरळ यांनी केलेलं आहे। मग या ठिकाणी प्रश्न उरतो की सरकारनं मग या ठिकाणी फॉर्म ऍक्सेप्ट का केले, इत्यादी मुलांचे पैसे का घेतले, तर या गोष्टीवर बरीच मंडळी हे न्यायालयामध्ये जाणार आहे याचं तुम्ही लक्षात ठेवायचं। काय ठेवायचं आहे की बरीच मंडळी न्यायालयात जाणार आहेत। ती मंडळी याच्यासाठी न्यायालयात जाण्यासाठी थांबली होती की त्यांच्याकडे यावेळेस कोणताही ठोस पुरावा असा त्यांच्याकडे उपलब्ध नव्हता की जीएनएम वाले घेणार नाहीत। मात्र या ठिकाणी जिल्हा परिषद अकोला यांनी सरळ पत्र दिलेलं आहे की यांच्याकडील सरळ सेवा पदभरती 2023च्या जाहिरातीमधील आरोग्य सेविका महिला या पदाची विहित शैक्षणिक पात्रता व त्या अनुषंगाने महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा प्रवेश नियम 1967 मधील परिशिष्ट 5A मधील विहित केलेली, लक्षात ठेवा, विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण न करणाऱ्या तथापि अन्य शैक्षणिक अर्हता जसं की जीएनएम आणि बीएससी नर्सिंग व अन्य शाखेची कला वाणिज्य विज्ञान या विषयाची पदवी किंवा पदविका धारण करणारे व लेखी नकार कळवणारे उमेदवार यांना अपात्र करण्यात आलेले आहे। तर यांनी काय सांगितलेलं आहे, सेवा नियम प्रवेश झेडपी जिल्हा परिषदचा हा जो कायदा आहे सेवा नियम प्रवेश 1967 मधील परिशिष्ट 5A मधील या पात्रतेनुसार त्यांना अपात्र करण्यात येत आहे। मात्र इथं प्रश्न उभा राहतो की तुम्हाला एवढे नियम माहित होते तर मग तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू का दिला? तुम्ही फॉर्म भरू दिला नसता तर जीएनएम वाल्यांनी फॉर्म भरला नसता, त्यांचंही नुकसान झालं नसतं, तुमचंही नुकसान झालं नसतं। ते पेपरला सुद्धा गेले, मार्क लिस्ट सिलेक्शन लिस्ट मध्ये सुद्धा आलेले आहेत। मला जीएनएम वाल्यांच्या विरुद्धही बोलायचं नाही, एएनएम वाल्यांच्या विरुद्धही बोलायचं नाही, पण या ठिकाणी सगळी जी चुकी आहे ती कोणाची आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही। प्रत्येकाला आशा असतो, अपेक्षा असते, त्यामुळे सगळ्यांनी अभ्यास केला, फॉर्म भरले, पुस्तक आणले, बॅचेस जॉईन केल्या, अभ्यास केला, पेपरला गेले, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेले आणि शेवटी तुम्हाला अपात्र ठरवलं। एवढंच जर वाटत होतं तर या ठिकाणी गव्हर्नमेंटनं त्याच वेळेस सांगायचं असतं की जीएनएम वाले या ठिकाणी अपात्र आहेत, हा विषय मुद्दा गेला नसता। त्यामुळे या ठिकाणी हे जे प्रकरण आहे जरी या ठिकाणी सांगितलेलं असेल तरी सुद्धा बरेचसे महिला मंडळी या ठिकाणी माझ्या ऐकण्यामध्ये आलेलं आहे की ते कोर्टामध्ये जाणार आहेत आणि कोर्टामध्ये गेल्यामुळे या केसला किंवा या निकालाला एक वेगळं वळण लागू शकते। माझ्या या मताशी तुम्ही सहमत असाल किंवा नसाल तर या ठिकाणी आशा करूया पुढे काय अपडेट येतंय ते या ठिकाणी आपण घेऊन येऊया। तसंच या ठिकाणी जीएनएमच्या विद्यार्थ्यांची मागणी आहे, जर तुम्हाला आम्हाला घ्यायचं नाही तर आम्हाला आमचे पैसे परत द्यावे ही त्यांची मागणी सुद्धा या ठिकाणी योग्य आणि रास्त आहे। परंतु आता हे कोर्टात जाणार असल्यामुळे बघूया काय होतंय। अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा। माझं मत आहे, माझ्या मताशी सगळे सहमत असतील असं नाही। थँक्यू, धन्यवाद।